Hello students, today we are going to discuss on systems of breeding in cattle and buffalo. Why it is important, their types of breeding system and their advantage disadvantage. So let's begin. What is breeding? Breeding म्हणजे काय? So breeding means in simple definition mating and production of offspring by animals. Then why it is important? ॲनिमल ब्रीडिंग का इम्पॉर्टंट आहे तर ॲनिमल ब्रीडिंगमध्ये डिझायरेबल ट्रेट्स चांगले क्वालिटीवाले ॲनिमल सिलेक्ट केले जातात आणि त्यांची मेटिंग केली जाते जेणेकरून पुढील प्रोजनी तयार होणारी चांगली क्वालिटीची चांगली ट्रेट्सवाली असणार. ट्रेट्स म्हणजे प्राण्यांचं प्रोडक्शन सिस्टीमवर डिपेंड असतं. मिल्क प्रोडक्शन किती देणार, एक प्रोडक्शन पोल्ट्रीमध्ये किती आहे, हे वाढवण्यासाठी ॲनिमल ब्रीडिंग करणं गरजेचं असतं. तर आता ब्रीडिंगचे कोणते कोणते टाईप्स असतात, कोणत्या प्रकारे आपण ॲनिमलची ब्रीडिंग करू शकतो. सो देअर आर 2 मेथड्स ऑफ ब्रीडिंग, इन ब्रीडिंग अँड आउट ब्रीडिंग. इन ब्रीडिंगचे 2 टाईप्स आहेत. पहिला आहे क्लोज ब्रीडिंग आणि दुसरा आहे लाईन ब्रीडिंग. तसंच आउट ब्रीडिंगचं क्लासिफिकेशन येतं आउट क्रॉसिंग, ग्रेडिंग अप, हायब्रिडायझेशन आणि क्रॉस ब्रीडिंग. हे आहे फ्लो डायग्राम. आपण ह्याला एक एक डिस्कस करूया की क्लोज ब्रीडिंग काय आहे, लाईन ब्रीडिंग काय आहे आणि बाकीच्या सिस्टीम्स काय आहेत आणि ते कसं केलं जातं. तर पहिले आपण बघणार आहोत इन ब्रीडिंग. इन ब्रीडिंग म्हणजे काय तर सिम्पल डेफिनेशन आहे ब्रीडिंग ऑफ रिलेटेड ॲनिमल्स. रिलेटेड ॲनिमल्स म्हणजे ज्यांच्यामध्ये रिलेशन आहेत आणि आउट ब्रीडिंग म्हणजे ब्रीडिंग ऑफ अनरिलेटेड ॲनिमल की ज्यांच्यामध्ये रिलेशन्स आहेत पण ते जरा दूरचे रिलेशन्स आहेत. तर पहिले आपण इन ब्रीडिंग डिटेलमध्ये बघूया. जसं आपण बघितलं की इन ब्रीडिंग इज अ मेटिंग सिस्टीम when the mates are more closely related than the average member of the breed. समजलं म्हणजे जे क्लोजली रिलेटेड आहेत. आता क्लोजली रिलेटेड कोण असतं तर आपण एक्झाम्पल बघूया की कोण असतं. तर ह्या डायग्राममध्ये बघा की क्लोजली रिलेटेड म्हणजे सन आणि डॅमचं क्रॉसिंग. डॅम म्हणजे मदर असते आणि सायर म्हणजे फादर सिम्पल लँग्वेजमध्ये म्हणजे मेल ॲनिमल. आता सनचं मेटिंग डॅमसोबत, सायरचं डॉटरसोबत, ब्रदरचं सिस्टरसोबत, अशा मेटिंग सिस्टीमला आपण क्लोज ब्रीडिंग म्हणतो. तसंच आता क्लोज ब्रीडिंग सिस्टीमचं ओके. तर ते झालं इन ब्रीडिंग आणि इन ब्रीडिंगचं पहिलं टाईप क्लोज ब्रीडिंग. क्लोज ब्रीडिंग म्हणजे आपण बघितलं मगाशी तसं क्लोजली रिलेटेड ॲनिमल्स. तर इन ब्रीडिंगमध्ये का महत्त्वाचं आहे, त्याचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण पाहूया. तर क्लोज ब्रीडिंग केल्यावर होमोजेनिसिटी वाढते आणि डिझायरेबल कॅरेक्टर्स आपल्याला जे पाहिजे असतात ते ॲनिमल्समधले आपण घेऊ शकतो. तसंच अनडिझायरेबल ट्रेट्स जर आले तर आपण त्या ॲनिमल्सला कलही करू शकतो. तर हे इनब्रीडिंगचे ॲडव्हान्टेज आहेत. तसंच आपण इनब्रीडिंग करताना कॉमन ॲन्सेस्टर सिलेक्ट करतो की ज्यांचे 4-6 जनरेशन कॉमन असतात. तर त्यानंतर आपण बघू क्लोज ब्रीडिंग. क्लोज ब्रीडिंग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे क्लोज रिलेशनशिपवाल्यांचं सनचं डॅमसोबत, सायरचं डॉटरसोबत, ब्रदरचं सिस्टरसोबत मेटिंग सिस्टीमला क्लोज ब्रीडिंग सिस्टीम म्हणतात. तर त्यांचे ॲडव्हान्टेजेस काय आहे की प्रोजेनी मोर युनिफॉर्म दॅन आउटब्रीड प्रोजेनी. देन सेकंड ॲडव्हान्टेज इज अनडिझायरेबल रिसेसिव्ह जीन मे बी डिस्कवर्ड. हे त्याच्यानंतर डिसॲडव्हान्टेज असे आहेत की प्रोजेनी बिकम मोर ससेप्टेबल टू डिसीज. आता क्लोज रिलेशनशिपमध्ये मीटिंग झाली तर डिसीज कंडिशन प्रोन्स होऊ शकतात ॲनिमल, हे एक डिसॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह फेल्युअर होण्याचे चान्सेस जास्त असतात क्लोजली रिलेटेडमध्ये. तसंच पुढील डिसॲडव्हान्टेज आहे की डिफिकल्टी टू फाइंड आउट स्टेजेस ऑफ ब्रीडिंग ॲट विच इट शुड बी डिस्कंटिन्यू. की कोणत्या 4-6 जनरेशनपर्यंत आपण करू शकतो पण नंतर रेकॉर्ड मेंटेन नसल्यामुळे आपल्याला नीट कळत नाही की कधी डिस्कंटिन्यू करायची सिस्टीम.
तर दुसरं मेथड आहे लाईन ब्रीडिंग, जे इनब्रीडिंग टाईपचं प्रकार आहे दुसरा प्रकार. तर ह्याच्यामध्ये मेटिंग ऑफ ॲनिमल ऑफ वायडर डिग्री ऑफ रिलेशनशिप दॅन दोज सिलेक्टेड फॉर क्लोज ब्रीडिंग. ह्याच्यामध्ये जरा दूरचं डिस्टन्स असलेल्या प्राण्यांची मेटिंग केली जाते. म्हणजे कझिन्सचं मेटिंग असं एक्झाम्पल आहे. सो काय इम्पॉर्टन्स आहे लाईन ब्रीडिंगचं? इट प्रमोट्स द युनिफॉर्मिटी इन कॅरेक्टर, म्हणजे युनिफॉर्म कॅरेक्टर्स प्रमोट करते ही सिस्टीम. सेकंड आहे होमोजेनिसिटी इज नॉट क्विकली ॲज इन क्लोज ब्रीडिंग. जी होमोजेनिसिटी येते ती स्लोली येत असते ॲज कम्पेअर टू क्लोज ब्रीडिंग सिस्टीमपेक्षा. तसेच हार्मफुल कॅरेक्टर्स आर नॉट डेव्हलप क्विकली. क्लोज ब्रीडिंगमध्ये हार्मफुल कॅरेक्टर क्विकली डेव्हलप होतात आणि लाईन ब्रीडिंगमध्ये ते उशिराने डेव्हलप होतात. हे डिफरन्स आहे. तसंच लाईन ब्रीडिंगचे ॲडव्हान्टेजेस काय आहे की युनिफॉर्मिटी वाढवते पहिलं, आणि सेकंड आहे द डेंजर इन्व्हॉल्व इन क्लोज ब्रीडिंग आर रिड्यूस. ह्याच्यामध्ये डेंजर कमी असते क्लोज ब्रीडिंगपेक्षा. आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहे की ह्याच्यामध्ये सिलेक्शन पेडिग्री बेसवर होतं, म्हणजे ब्रीडर्स विल सिलेक्टेड द ॲनिमल ऑन पेडिग्री गिविंग नो कन्सिडरेशन टू रिअल इंडिव्हिज्युअल मेरिट्स. म्हणजे प्राण्याचे एका इंडिव्हिज्युअलचे ट्रेट्स लक्षात घेऊन मेटिंग केली जात नाही की ही गाय, आता सपोज देवणी गाय आहे आणि तिचं मिल्क कॅपॅसिटी चांगली आहे, आपण तिला सिलेक्ट करायला पाहिजे. ते झाले इंडिव्हिज्युअल ट्रेटनुसार. पण क्लोजली लाईन ब्रीडिंगमध्ये पेडिग्रीनुसार सिलेक्शन होतं, म्हणजे त्याचं मागचे जनरेशनचे रेकॉर्ड्स बघितले जातात आणि त्याच्यानुसार सिलेक्शन होते. म्हणजे इंडिव्हिज्युअल ट्रेटला इम्पॉर्टन्स नाही. तर हे त्याचं डिसॲडव्हान्टेज होतं. आता सेकंड मेथड आहे आउट ब्रीडिंग. आउट ब्रीडिंग म्हणजे काय? आउट ब्रीडिंग इज द ब्रीडिंग ऑफ अनरिलेटेड ॲनिमल अँड दिस इन्व्हॉल्व्स द फॉलोविंग्स. म्हणजे अनरिलेटेड ॲनिमल्स जे असतात त्यांची जी मेटिंग केली जाते त्यांना आउट ब्रीडिंग म्हणतात. आणि त्यांचे टाईप्स आहेत आउट क्रॉसिंग, क्रॉस ब्रीडिंग, स्पीसीज हायब्रिडायझेशन आणि ग्रेडिंग अप. तर आउट क्रॉसिंग म्हणजे काय? इट कन्सिस्ट द प्रॅक्टिस ऑफ मेटिंग ऑफ अनरिलेटेड प्युअर ब्रीड ॲनिमल विथ द सेम ब्रीड and there have no common ancestor in last 4-6 generation. आउट क्रॉसिंगमध्ये अनरिलेटेड ॲनिमलचं मेटिंग केली जाते प्युअर ब्रीड असलेले आणि सेम ब्रीडमध्ये, आणि त्यांचे कॉमन एन्सेस्टर नसले पाहिजे 4-6 जनरेशनचे. त्याला म्हणतात आउट क्रॉसिंग. आता ॲडव्हान्टेजेस काय आहे आउट क्रॉसिंगचे? इट इज गुड फॉर द ट्रेड्स ऑफ हाय हेरिटेबिलिटी. तसंच केअरफुल सिलेक्शन इफ यूज इट इज द बेस्ट फॉर जेनेटिक इम्प्रूव्हमेंट ऑफ कॅटल. म्हणजे दोन अनरिलेटेड चांगले क्वालिटीचे ॲनिमल्स असतील, चांगले ट्रेट्सवाले ॲनिमल असेल, सपोज देवणीचा मेल घेतला आणि दुसरी फिमेल घेतली ज्यांची चांगली ट्रेट्स आहेत, म्हणजे सेम आणि थर्ड ॲडव्हान्टेज आहे लो प्रोडक्टिव्हिटी ॲनिमल कॅन बी इम्प्रूव्ह इझिली. जर लो प्रोडक्शन ॲनिमल असेल तर आपण ते पण नीट करू शकतो या मेटिंग सिस्टीम्समध्ये. डिसॲडव्हान्टेजेस आहे मोर इम्फायसिस इज गिवन टू सिलेक्शन, देन इट इज इफ दिस सिस्टीम इज यूज फॉर लाँग टाईम देन द इम्प्रूव्हमेंट इन ट्रेड बिकम स्टॅटिक. पुढील मेथड आहे ग्रेडिंग अप. ग्रेडिंग अप means this is one type of cross breeding. The sire of pure breed is mated to female of non-descript breed. नॉन-डिस्क्रिप्ट ब्रीड म्हणजे जिचं काय आयडेंटिफिकेशन नाही आणि तिचं ओव्हरऑल परफॉर्मन्स कमी असेल. तर एक्झाम्पल आहे प्युअर ब्रीड ऑफ सहिवाल सायर, म्हणजे मेल सहिवाल, त्याचं क्रॉसिंग विथ नॉन-डिस्क्रिप्ट डॅम. समजलं? तर ह्या दोघांची जी क्रॉस केली जाते त्यांना आपण ग्रेडिंग अप म्हणतो. आणि हे क्रॉस 5 to 6 जनरेशनपर्यंत करावं लागतं आणि 6th जनरेशनमध्ये आपल्याला चांगला प्युअर ब्रीड ॲनिमल मिळतो. ॲडव्हान्टेजेस काय आहे की रॅपिड इम्प्रूव्हमेंट बाय यूज ऑफ स्मॉल नंबर्स ऑफ मेल फ्रॉम गुड ब्रीड. सेकंड, बेस्ट मेथड टू इम्प्रूव्ह द लोकल देसी कॅटल.
थर्ड इम्पॉर्टन्स आहे, इट इज सिम्पल, इझी अँड चीपर मेथड टू इम्प्रूव्ह नॉन डिस्क्रिप्ट ॲनिमल and it helped to prove quality of bull that consequently increase the market value. Disadvantages आहे, after the first filial generation the rate of improvement is very slow and therefore takes longer time as it is to be used over generation after generation. Means आता सहीवालची आपण एक्झाम्पल घेतलं की सहीवालचं कॅटल सायर आपण घेतलं होतं, त्याचं क्रॉसिंग केलं डॅमसोबत. एक मिनिट. सायर आपण F1 जनरेशन घेतला. म्हणजे F1 म्हणजे पहिल्या वेळेस मेटिंग सिस्टीम ही वाली सायरचं आणि डॅमचं नॉन डिस्क्रिप्ट. त्याच्यापासून जे F1 जे प्रोजेनी प्रोड्यूस झाली, तर तिच्यामध्ये 25%च कॅरेक्टर डेव्हलप झालेले असणार या दोघांची. 75% सॉरी. आणि मग F1 जी प्रोजेनी ह्यांच्यापासून तयार झालेली, तिचं अगेन क्रॉसिंग करायचं ह्यांच्या एका मेलसोबत, आणि मग परत ती जे जनरेशन येईल F2, तिचं परत दुसऱ्या ह्याच ब्रीडसोबत क्रॉसिंग करायची. असं करत 6 जनरेशनची क्रॉसिंग झाल्यानंतर 6 जनरेशनमध्ये आपल्याला प्युअर ब्रीड ॲनिमल मिळतं. त्यामुळे ते एक डिसॲडव्हान्टेज आहे की या मेथडला लॉंग टाईम लागतं. तसेच ऑफस्प्रिंग प्रोड्यूस अंडर डिफरंट एन्व्हायरमेंट कंडिशन शो देअर परफॉर्मन्स डिफरंटली. तर पुढील मेथड आहे हायब्रिडायझेशन. जनरली रिफर्स टू एनी ऑफस्प्रिंग रिझल्टिंग फ्रॉम द ब्रीडिंग ऑफ 2 जेनेटिकली डिस्टिंक्ट इंडिव्हिज्युअल्स विच युज्युअली विल रिझल्ट इन हाय डिग्री ऑफ हेट्रोजेनिसिटी. म्हणजे लायनचं टायगरसोबत क्रॉस केल्यावर लायगर होतं. हायब्रिडायझेशनमध्ये 2 डिफरंट ब्रीड घेतले जातात, 2 वेगळ्या स्पीसीज घेतले जातात. त्यांचं एक म्हणजे लायन आणि टायगरचं क्रॉस करून लायगर बनतं. अमेरिकन बफेलो बुल आणि डोमेस्टिक काऊचं क्रॉस केल्यावर कॅटेलो बनतं आहे. आता ॲडव्हान्टेजेस काय आहे की हाय डिग्री ऑफ हेट्रोझायगोसिटी आहे. सेकंड आहे की डेव्हलपमेंट ऑफ न्यू स्पीसीज, ह्याच्यामुळे नवीन स्पीसीज तयार होते. आणि डिसॲडव्हान्टेज आहे ऑफस्प्रिंग प्रोड्यूस आर युज्युअली स्टराईल. म्हणजे जे ऑफस्प्रिंग होतं ते स्टराईल असतं. आणि देअर इज थ्रेट ऑफ एक्सटिंक्शन ऑफ ओरिजिनल स्पीसीज. असे क्रॉस केले हायब्रिडायझेशनमुळे जे ओरिजिनल स्पीसीज आहेत ते संपण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तर हे आहेत आपण पाहिले ब्रीडिंगचे डिफरंट मेथड आणि त्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज. थँक्यू.